नमस्कार. तर बघताय ना किती छान आपली भाजी झालेली आहे. चला तर मग हीच कारल्याची भाजी आपण करायची आज, जी अजिबात कडू होणार नाही. तर मी असे छोट्या आकाराचे कारले घेतलेत. त्यांना स्वच्छ व्यवस्थित असे धुवून घ्यायचेत आणि असे त्यांना एक चीर द्यायची व्यवस्थित. आणि आतमधल्या ज्या बिया असतात त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. जर त्या खूप जास्त कडक झालेल्या असतील तर त्या खाताना अजिबात चांगल्या लागत नाहीत. म्हणून मी आतमधल्या बिया काढून घेतल्यात आणि कारल्याचे असे छोटे छोटे पीस मी कापून घेतलेत. तर आता मी सर्व जी कारली घेतली होती त्यांचे असे व्यवस्थित पीस कापून घेतलेत आणि त्याच्यावर थोडंसं मी मीठ घालून घेतलं आहे. आणि एक तासभर आपण मिठाला जोवर पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे कारले तसेच ठेवायचे आहेत. आता मिठाला छान पाणी सुटलं की ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. तर तोवर 1 तास 1.5 तास आपण असंच ठेवायचे आहेत ते. नंतर मसाल्यासाठी मी घेतले 1-2 छोट्या आकाराचे कांदे घेतलेत. तसे पातळ पातळ स्लाईस करून आपल्याला कांदे कापून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील. आता एका तव्यावर मी कांदे घेतलेत आणि तेल टाकून मस्त असा लालसर रंग येईपर्यंत आपला कांदा व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. अगदी लालसर गोल्डन कलर झाला पाहिजे आपल्या कांद्यांचा, तोपर्यंत आपण आपले कांदे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर आपल्या कांद्यांचा कलर चेंज झाला आहे. आता आपण कांदे काढून घ्यायचे. तसंच मी एक छोट्या आकाराचं खोबरं असतं, छोटी वाटी, तिथं अर्धी वाटी मी खोबरं घेतलं आहे. ते सुद्धा तेल टाकून मी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अजिबात करपून द्यायचं नाही आपण जो मसाला भाजतोय तो. नंतर मी एक मूठभर शेंगदाणे घेतलेत. तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झाले हे आपण एक मोठा चमचा त्याच्यावर तीळ घालून घ्यायचेत. तर तीळसुद्धा आपण घालून घेतलेत. आता तीळ आणि शेंगदाणे परत एकदा 1 मिनटं परतून घ्यायचेत. नंतर त्यात आपण 1 ते 1.5 चमचा डाळवं घालायचे. तर मी 1-1.5 चमचा डाळवं घातलं इथं. आता डाळवं, तीळ आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत. आता शेंगदाणे आणि भाजून झालेत आपले. आता वाटणासाठी मी काय काय घेतलं आहे मी तुम्हाला सांगते. लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे आणि आपण जे मसाले भाजून घेतले होते ते सगळे मसाले घेतलेत आणि कोथिंबीर घेतली. याची आपल्याला जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे 1-2 पड्या आणि त्यात आपण कारली घालून घ्यायची आहेत आपले. तर कारली घालताना जे कारल्यांमधलं पाणी आहे ते शक्य होईल तितकं आपलं कारल्यांमधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मगच तेलात घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कारल्यांमधलं पाणी असं निघतं आहे. त्याने आपल्या कारल्याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होऊन जातो. तर कढईमध्ये मी टाकले जिरा. नंतर टाकायचे 1 छोटा चमचा हळद आणि जी आपण कारली घेतली होती ती कारली घालून घ्यायची. तर हळदनं सुद्धा आपल्या कारल्यांचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो. आता कारली व्यवस्थित आपल्याला वाफवून द्यायची आहेत. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे. मस्त अशी तेलावर आपली कारली वाफवून द्यायची आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त कारली आपली वाफवली जात आहेत. आणि झाकण ठेवायचं नाही आहे अजिबात. जर झाकण तुम्ही ठेवलं तर तुमचं कारलं 100% कडू होणार. तर तुम्ही झाकण ठेवायचं नाही आहे. त्यानंतर मी एक अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे आणि तो आपल्या कारल्यांवर व्यवस्थित असं टाकून घ्यायचा आहे. तर लिंबाने सुद्धा आपल्या कारल्याचा पणा बऱ्यापैकी कडू कमी होतो. त्याच्यामुळं लिंबाचा रससुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा कारली आपली 5 ते 10 मिनटासाठी वाफवून घ्यायची. तर आपली कारली मस्त अशी वाफवली गेली आहेत, शिजली आहेत मस्त. आता आपण फोडणीसाठी जे आपण मसाले घेतले होते त्याची पेस्ट तयार केलेली तळून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये. तर मी सगळी पेस्ट टाकून घेतली आहे आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची व्यवस्थित. ही पेस्ट छान परतली गेली की आपल्या भाजीला तर्री पण खूप छान येईल. म्हणून ही पेस्ट मस्त आपल्याला तेलावर छान तळून द्यायची आहे. आणि पेस्ट तळल्यानंतर आपण त्यात आपले मसाले जे आपण घेणार आहे ते टाकून घ्यायचे. तर बऱ्यापैकी आपली पेस्ट तशी तळून झाली आहे. सारखं त्याला ढवळत राहायचं आहे तळाला चिटकू नये म्हणून. काहीतर आपली पेस्ट शेंगदाणे वगैरे असल्यामुळे तळाला चिटकू शकते. तर मी इथं 2 चमचा लाल चटणी घेतली आहे, 2 चमचा धना पावडर घेतली आहे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला. तर अगदी जो छोटा चमचा असतो तेवढा मी गरम मसाला घेतला आहे. आता आपले मसाले व्यवस्थित आपल्याला परतून द्यायचे आहेत.
तर अगदी कमी गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि आपले चटणी मसाले जे आहेत ते पूर्ण पेस्टला असे लागले पाहिजे. आता पूर्ण आपल्या मसाल्याचा जो कलर आहे, जी पेस्ट आहे त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर. कारण काय होतं, या शेंगदाणे असल्यामुळे ते तडाला सारखं चिटकतं, त्याच्यामुळे सारखं याला हलवत राहायचं आहे. आणि त्याचा छान कलर बदलला पेस्टचा की त्यात आपण पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या पेस्टचा छान कलर बदलला आहे. तर आता मी मिक्सरच्या भांड्यात जो मसाला राहिला होता त्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पेस्ट मिक्स करून घ्यायचे. तर अजून थोडं पाणी घालायचं आहे त्यात, म्हणजे व्यवस्थित मसाल्याला छान तेल सुटेल आपल्या. तर मी अजून थोडं पाणी घेतलं आहे आणि यात अजून घालून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपला मसाला शिजून जाईल. तर परत मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन मी यात घालून घेतलं आहे. आता जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला आपला मसाला व्यवस्थित असा परतू द्यायचा आहे मस्त. तर अगदी कमी गॅस करून हा मसाला आपल्याला शिजत ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे व्यवस्थित. आता जी कारली आपण वाफवून घेतली होती ती कारली यात टाकून घ्यायची आहेत आणि 1-2 मिनटं त्याला छान शिजून घ्यायची व्यवस्थित ह्या मसाल्यामध्येच. आणि मी गरम पाणी करून घेतलं आहे ह्या भाजीत टाकायला. तर तुम्ही भाजीत टाकताना गरम पाणीच टाका, म्हणजे भाजीची टेस्ट तुमच्या तशीच राहील छान मस्त. थंड्या पाण्याचा वापर केला तर त्याला खूप जास्त उकळी येऊ द्यायला लागते. तर मी इथं गरम पाणी करून घेतलं आहे. तर मी एक छोटं पातेलं म्हणजे 1 ग्लासभर पाणी गरम करून घेतलं होतं. आणि तुम्ही पाणी तुम्हाला जशी पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. आता या भाजीला आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची व्यवस्थित. तर आपण शिजताना कारल्यांना मीठ टाकलं नव्हतं, कारण आपण त्याला ऑलरेडी मीठ लावलं होतं खूप सारं, त्याच्यामुळे मी कारले शिजताना मीठ टाकलं नव्हतं. तर आपल्याला भाजीत मीठ टाकायचं आहे व्यवस्थित, आपण जसं खातो तसं. तर एकदा आपली भाजी टेस्ट करून बघायची, कारण कारल्यांना मीठ असतं ना, तर थोडीशी आपली भाजी टेस्ट करून बघायची आणि त्यानुसारच आपण मीठ त्यात टाकून घ्यायचं आहे. तर आपली भाजी मस्त अशी उकळी आली, त्याला शिजती आहे छान. तर आपण आता प्लेटिंग करून घेऊ. तर मस्तपैकी कारल्याची भाजी अशी आपली रेडी झाली आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला सुद्धा पाठवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.